तर नमस्कार माय माऊलींनो, आईची घरगुती रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज उपवासाची शाबूची खिचडी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी हा 2 वाटी शाबू भिजवलेला घेतलाय, अर्धी वाटी शेंगदाणे आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, हा लिंबू, 5 ते 7 मिरच्या, कढीपाला, कोथिंबीर, 2 बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण ह्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊ. तर त्याच तेलामध्ये आपण हा थोडा कढीपाला पण टाकू. तर आपलं तेल गरम झालेला आहे, मिरच्या पण लाल झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये बटाटे टाकू. तर ही अर्धी वाटी शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर आपण बघू शकता हे बटाटे लाल झालेले आहेत आणि हा शाबू आपण मध्ये टाकू आणि टाकल्यानंतर हलक्या हाताने असा हलवून घ्यायचा. तर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरते शेंगदाणे घालणार आहोत. तर आपल्या साबुदाण्याला असे चव यायसाठी 1 चमचा साखर. तर हा अर्धा लिंबूचा रस आपण ह्याच्यामध्ये टाकू. तुम्ही असं एकदा करून बघा, खूप असं चव लागते या साबुदाणा. तर अशा प्रकारे आपली उपवासाची पौष्टिक अशी उसळ कमी तेलातली बनलेली आहे. तर तुम्ही एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.